शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते। येत्या 15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहा हे देखील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सभा घेणार आहेत। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजपाला सुटणार आहे। त्यामुळे अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सभा घेत आहेत। हे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचा पराभवच आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। पाहूयात। फिक्स झाल्याची चर्चा समोर आलेली आहे। तुमच्या समोर सुद्धा इम्तियाज जलील, भागवत कराड, संदीप हा गड शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे। सतत शिवसेना त्या ठिकाणी निवडून येते। मी स्वतः 4 वेळेस निवडून आलो आहे। मागच्या वेळेस निसर्ग पराभव कोणी केला असेल, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 2 वेळेस मी आमदारकीसुद्धा या ठिकाणी लढलो होतो। त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि आम्ही सर्वजण मानवी उद्योजीच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यामुळे हा गड कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। एकदा तुम्ही बालेकिल्ला मजबूत करणार तुमची? हां, बालेकिल्ला हा मजबूत करेल 100%। पाठीमागे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की माझ्या दाढीला हात घालू नका। तुमचे बरेच मला भानगडी माहिती काही नाही, त्याच्यात काही अर्थ नाही आहे। एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी पुढे आता भारतीय जनता पार्टी काय करेल माहीत नाही। आज जर समजा त्यांना असं वाटतं की ही जागा आम्ही शिंदे गटाने घेऊ, पण तिकडे अमित शहा कशाला येतात? म्हणजे ही जागा त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटतं। म्हणजे त्यांचा पराभव झाला की नाही, एक प्रकारे त्यांना अपमान झाला की नाही। मागील निवडणुकीत आपण पडला तर आपण असा आरोप केलेला आहे की रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळला नाही। रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे असताना सुद्धा त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे, पाळला नाही आणि इथे येऊन त्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलने ॲडमिट होण्याचा ढोंग केला आणि सगळ्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही लक्ष्मीचा आर्थिक प्रसाद पण दिला आणि सांगितलं की यांना पाडा आणि माझ्या जावयाला निवडून। आता ते उलटं झालं, तिथं जावई बिचारे काही झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं राज्याचं पद गेलं, पण हातापाय पडून त्यांनी त्या ठिकाणी परत काहीतरी राज्यमंत्री आणि म्हणून हे सगळं करण्याचं प्रयत्न करत असताना आधी माझ्या पुढची विचार आणि प्रथम त्यांनी घेऊन येतो, पण आता मात्र म्हणजे थोडक्यात रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटले असा आरोप आहे तुमचा? पैसे वाटले नाही, अर्थ राजकारण केलं, अर्थ राजकारण। लक्ष्मी वाटली, लक्ष्मीचा प्रसाद दिला, लक्ष्मीचा प्रसाद। हां,